आज आपल्याला कोडिंग बनवायला शिकायचं आहे। आपण जेव्हा नेट बंद करून क्रोम मध्ये जातो तेव्हा हा जो गेम पुढे येतो, आता पहा मी नेट बंद करतोय, मी सर्च केला, हा पहा हा गेम आला। पहा असाच गेम आपल्याला आज बनायचा आहे कोडिंग मध्ये। आपण कोडिंग पिंग पॉंग स्क्रॅच मध्ये जाऊन कोडिंग करणार आहोत। आपल्याला पिंग पॉंग स्क्रॅच मध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर चेक करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर आपल्याला कोणताही एक बॅकग्राऊंड चूज करायचा आहे। जसं की मी हा घेतोय। त्याच्यानंतर आपल्याला स्प्राइट चूज करायचं आहे। डक घ्यायचा आहे। डक घेतल्यानंतर याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे। मी 80 करून घेतली आहे। आपला याचा कलर पण बदलता येतो। पहा मी कलर बदलून दाखवतो। जसं पहा मी आता याला लाल केला आहे इथे। आणि एक स्प्राइट चूज करायचा आहे आपल्याला। एक घ्यायचा आहे। एक घेतल्यानंतर एकची साईज कमी करायची आहे। मी 85 केली आहे याची साईज। आता आपण कोडिंग करायला सुरुवात करत आहोत। आपल्याला चेंज y/10 घ्यायचं आहे। चेंज y/10 त्यानंतर परत चेंज y/10 घ्यायचं आहे। याला -10 करायचं आहे। -10 केल्यानंतर याला आपल्याला चालून बघायचं आहे। हा काम नाही करत, त्याच्यासाठी आपल्याला इव्हेंट्स मध्ये कंट्रोल मध्ये जाऊन रिपीट घ्यायचं आहे। रिपीट घेतल्यानंतर याच्यात असं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर परत रिपीट घ्यायचं आहे। त्याला आता ओके करून पहा, हा खाली जातो। त्याच्यासाठी याला परत वरी करायचा आहे। चेंज 10 ला वरी करायचा आहे। चेंज -10 ला खाली करायचा आहे। आता पहा हा वरी जाऊन खाली येतोय। आता आपल्याला ह्या एगला इथून इथपर्यंत घेऊन यायचं आहे।
याच्यासाठी आपल्याला एक वरती कोडिंग करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला गो टू एक्स 231 दाखवतोय. इथे एक्स 231 दाखवतोय इथे पण, आणि इथे पण 231 दाखवतोय. इथे 231 दाखवतोय, इथे पण 231 दाखवत आहे. इथे -155 दाखवतोय, इथे पण 155 दाखवतोय. हा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला इथून इथूनपर्यंत आणायचं आहे. ह्या एकला आपल्याला इथून इथपर्यंत आणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्लाइड 1 सेकंड हा घ्यायचा आहे. ह्याला घेतल्यानंतर आपल्याला ह्याला ऑपरेट करून घ्यायचं आहे. आपला एक येतोय इथून इथपर्यंत, परत एकदा येतोय, परत नाही येत. त्याच्यासाठी आपल्याला फॉरएव्हर घ्यायचं आहे. आता करून पाहायचं आहे. आता पहा, हा परत येतोय. आपल्याला वाटल्यास ह्याची स्पीड कमी करायचं असल्यास इथं आपण 2 करू शकता. आता हा थिर येतोय. आता आपण याला एकदा खेळून पाहणार आहोत, प्ले करून पाहू. आपल्याला इथे जेव्हा आपण इथे ग्रीन फ्लॅगला जातो वरती, तेव्हा हा गेम स्टार्ट नाही होत. याच्यासाठी आपल्याला वेन ग्रीन फ्लॅग घ्यायचा आहे. आता गेम स्टार्ट झालाय. आपण डक जम्प करतोय, पण जेव्हा हा एक या डकला टच करत आहे तेव्हा गेम ओव्हर व्हायला पाहिजे. गेम ओव्हर नाही होत. त्यासाठी आपण परत कोडिंग करायचं आहे. एक वरती करायचे आहे कोडिंग. आपला वेन ग्रीन फ्लॅग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वेट युनिटी घ्यायचा आहे. वेट युनिटी घेतल्यानंतर आपला सेन्सिंगमध्ये जाऊन टच माऊस पॉइंटर हा घ्यायचा आहे. आणि स्टॉप ऑल घ्यायचा आहे. हा कंट्रोलमध्ये भेटतो. कंट्रोलमध्ये येऊन स्टॉप ऑल घ्यायचा आहे. आता परत गेम स्टार्ट करून पाहूया. इथं आपण टचिंग माऊस पॉइंटर केला आहे एकच्या कोडिंग म्हणून. त्याच्यासाठी हा एकला डकला टच झाल्यानंतर थांबत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथे डक करायचं आहे. आता परत प्ले करायचं आहे. हा पहा डकला टच केल्यानंतर एक थांबला पहा. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी परत स्टार्ट करेल हा डक वाऱ्यातच राहतो. हे पहा आता हा पहा, आता हा त्याच्या जागेवर नाही येत, तिथंच राहतो. पहा हा पहा, खाली यायला पाहिजे, हा वरीच राहतोय. हा वरीच राहतोय. आपल्याला एक डक वरती परत कोडिंग करायची आहे. आपल्याला वेन ग्रीन फ्लॅग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर
डगला जिथे सेट करून घ्यायचं आहे तिथे सेट करून घ्यायचं आहे, जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवा. त्याच्यानंतर मोशनमध्ये जाऊन गो टू एक्स घ्यायचं आहे. आला घेतल्यानंतर परत स्टार्ट करून पाहायचं आहे. आता पहा मी परत जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा जागेवर येईल आपल्या. आला पहा जागेवर. आता आपल्याला इथे स्कोर लावायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्समध्ये जायचं आहे. इथे मेक अ व्हेरिएबल एक व्हेरिएबल क्लिक करायचा आहे. इथे आपल्याला स्कोर टाकायचा आहे. इथे स्कोर आला पहा स्क्रीनवरती. इथे स्कोर आला आहे. आता आपल्याला सेट स्कोर करायचा आहे. डकला इथे जेव्हा डकची कोडिंग केली आहे रिपीट, इथे मेक माय व्हेरिएबल इथे आपल्याला इथे स्कोर करायचा आहे. सेट स्कोर इथे सेट स्कोर करायचा आहे. नंतर सेट माय व्हेरिएबल घ्यायचा आहे. इथे स्कोर करायचा आहे 0, इथे 1 करायचा आहे. सेट स्कोर टू 0 करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे वेन स्पेस की पैसे करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला गेम स्टार्ट करायचं आहे. इथे आपल्याला 1 करायचं आहे. इथे 0 करायचं आहे आणि इथे 1 करा. परत स्टार्ट केल्यानंतर मी जितकी बार या 1ला क्रॉस करतो ती बार हा परत येतोय. इथे रिपीटच्या जागी इथे माय व्हेरिएबल करा. परत स्टार्ट करायचं आहे. इथे 1 करा, कारण जितकी बार आपण जंप करतो तितकं स्कोर वाढत नाही. त्यासाठी मी इथे 1 केलं आहे. मी परत स्टार्ट करतोय. इथे 1 करायचं आहे. इथे माय व्हेरिएबल करा. त्याच्यानंतर इथे स्कोर करा. रिपीटच्या जागी इथे स्कोर करा 0. इथे 1 करा. इथे पण 0 करा. परत स्टार्ट करायचं आहे. इथे माय व्हेरिएबल करायचं आहे. इथे चेंज स्कोर बाय 1 घ्यायचं आहे. इथे स्कोर करा. जरा मिस्टेक झाली होती. आता इथे स्कोर करा. त्याच्यानंतर इथे सेट स्कोर करायचा आहे. सेट स्कोर टू 0. आता परत स्टार्ट करून पहा.
हा पहा, जितकी बार मी जंप करतोय तितकी बार माझा स्कोर वाढतोय. इथे स्कोर करायचा आहे. आता पहा, मी एक बार जंप केलं, माझा स्कोर 1 झाला. मी परत जंप केलं, माझा 2 झाला. आता मी जेव्हा आऊट झालो नंतर परत स्टार्ट केल्यानंतर माझा स्कोर 0 आहे. आपली कोडिंग झाली आहे. इथे आपला गेम पुरा तयार झालेला आहे.